दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे की आपल्याला आपल्यासोबत दैवी शक्ती आहे हे कशा प्रकारे समजले जाईल किंवा हे कशा प्रकारे समजते की आपल्यासोबत एक दैवी शक्ती आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तीच लक्षणे तुम्हाला सांगणार आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ असेच अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. बऱ्याच लोकांना दैवी शक्ती आपल्यासोबत आहे हे काही लोकांना समजत देखील नाहीत. त्याची छोटी मोठी अशी लक्षणं देखील आहेत जे आपल्याला सांगतात की आपल्यासोबत एक दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती म्हणजे देव, जे आपले स्वामी महाराज, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे ते सतत आपल्या सोबत आहेत आणि ते आपले रक्षण करतात. आणि हे आपल्याला कशा पद्धतीने समजले जाईल? एक पहिलं लक्षण सर्वात उत्तम जो आपला सकाळचा ब्रह्मकाळ मानला गेलेला आहे तो म्हणजे 3 ते 5 मध्ये तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जर तुम्हाला जाग आली, तुम्ही शांत झोपलेला आहात, तुम्हाला स्वप्न नाही पडलेलं, काही नाही, पण तुम्हाला 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर समजा तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे. आता 3 ते 5 मध्ये जाग हे बऱ्याच लोकांना स्वप्नामध्ये देखील येते. काही लोक दचकून उठतात. असं नाही, तुम्ही शांत झोपलाय पण तुम्हाला जाग आली आहे, तेव्हा जर तुम्ही घड्याळ बघितला असाल तर तुम्हाला 3 ते 5च्या दरम्यान जर जाग आली तर तुम्ही एक काम अवश्य करा. या काळामध्ये आपल्या धरणी मातेला नमस्कार करा आणि स्वामी समर्थांचा जप करा. मनातल्या मनात केला तरी हरकत नाही आणि पुन्हा झोपी गेला तरी हरकत नाही. हे आपलं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे, काही लोक अशी असतात की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद असतो. त्यांचा अगदी छोटी गोष्ट जरी असेल तरी त्या गोष्टींमध्ये ते आनंद मानतात. अशा व्यक्तींच्या सोबत कायम एक दैवी शक्ती असते, कारण त्या व्यक्ती कधीही दुःखी राहण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. त्याचबरोबर ज्यांचा चेहरा कायम हसतमुख असतो, छान असं त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये समजतं, अशा व्यक्तींसोबत देखील एक दैवी शक्ती असते. त्याचबरोबर एखादी व्यक्ती आपण दिवसभरामध्ये बऱ्याच लोकांना भेटतो, पण एखादी व्यक्ती अशी असते की ती आपल्यासोबत सतत पॉझिटिव्ह बोलत असते किंवा सतत पॉझिटिव्ह सांगत असते. आपण जर एखादं दुःख सांगितलं तर त्या दुःखाला ती व्यक्ती पॉझिटिव्ह घेऊन सांगते. म्हणजे त्याचे विचार पॉझिटिव्ह असणे हा देखील एक त्या व्यक्तीबरोबर असणारा दैवी शक्तीचा भाग आहे. ह्या अशा ज्या गोष्टी असतात ह्या आपल्यासोबत जी दैवी शक्ती असते ह्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. काही लोक असतात की ज्यांना आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं फार वाटतं. अशी लोक असतात, ह्यांच्यासोबत देव सतत त्यांच्यासोबत असतो, कारण ह्यांचे जे विचार असतात हे चांगले असतात. बरेच लोक असतात असं असतं की बाबा त्यांचं चांगलं झालं आहे, मग काही लोकांना ते आवडत नसते. असे एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि यामुळे आपल्याला देखील त्रास होतो. आणि बरेच लोक असे असतात की अरे वा छान, तुमचं पण चांगलं झालं त्याचबरोबर आमचंही चांगलं होईल, किंवा ठीक आहे त्यांचं झालं ना आपलंही होईल, तुमच्यासोबत आमचंही होईल, किंवा आपण दोघंही सोबत पुढे जाऊ. ही जी भावना ज्याच्या मनामध्ये असते त्या ठिकाणी दैवी शक्ती नक्कीच वास करत असते. काही लोक असे असतात बघा, वयानं खूप मोठे असतात पण त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद वाटतो, त्यांना त्या गोष्टींचा करण्याचा उत्साह असतो. या व्यक्तींच्या सोबत देखील दैवी शक्ती सतत असते. आता तुम्ही म्हणाल दैवी शक्ती असते हे तुम्ही सांगताय, पण एक लक्षात घ्या, माणूस हा जेव्हा विचार करतो तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचा विचार करत असतो. आणि ज्याच्यामध्ये नामस्मरण जास्त होतं, ज्या व्यक्तींचे पूजापाठ जास्त होतात
तेव्हा आपोआप बॉडीमध्ये एक आपल्या पॉझिटिव्हिटी राहते. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आणि तुम्ही करून बघा, तुम्ही स्वतः देखील जरी ट्राय केला तरी काही हरकत नाही. तुम्ही आहे ना स्वतः रोज नामस्मरण करा, तुमच्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी जागृत होईल. आणि ह्यामुळे ना तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत ते मागे जातील आणि तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागाल. या अशा काही लक्षणं आहेत की जे आपल्याला आपल्यासोबत देवी शक्ती आहे ही लक्षणं आहेत. देवी शक्ती म्हणजे त्यांना काहीतरी देव सोबत आहे त्यांच्यात. ते अगदी छोटं मोठं कसलंही संकट असू दे, त्यांना सामोरे जाण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ज्यांना विश्वास असतो की नाही, यातून मी नक्कीच बाहेर पडेन, माझं चांगलंच होणार आहे. अशा व्यक्तींच्या सोबत देखील नक्कीच देवी शक्ती राहतेच. आजकाल आपण बऱ्याच गोष्टी काही लोकांसोबत शेअर करतो तर काही लोकांसोबत शेअर करत नाही. कारण आपल्याला कुठंतरी वाटत असतं की समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय मत व्यक्त करते आपल्याला माहिती नसते. पण आपण स्वतः जर निरखून पाहिलं आपल्या स्वतःमध्ये ह्यातील काही लक्षणं असतील, असं काही नाही की सर्वच लक्षणं आपल्यामध्ये आहेत, पण काहीतरी लक्षणं आहे की तुम्हाला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असेल किंवा तुम्ही दुसऱ्यांचा देखील विचार चांगला करत असाल किंवा एखादं बघा, समजा आपल्या मित्र मैत्रिणी किंवा आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट जर चांगली झाली तर त्या गोष्टीचा आपल्याला फार आनंद होतो की बाबा छान, मस्त झालं छान झालं त्यांचं. अशी जेव्हा आपली भावना असते तेव्हा ही भावना म्हणजेच आपल्यासोबत एक दैवी शक्ती असते. जेव्हा आपण दुसऱ्याचा देखील आपल्यासोबत चांगलं होतंय याचा विचार करतो तेव्हा दैवी शक्ती ही आपल्यासोबत राहत असते. आणि खरंच ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जर जाग येत असेल तर त्यांनी अवश्य, हा अतिशय शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे हिंदू धर्मामध्ये, तर ज्यांना कोणालाही 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर त्यांनी अवश्य 1-2 मिनटं का होईना नामस्मरण करा. तुमचं कोणत्याही देवावर श्रद्धा असू दे, तुम्ही देवाचं त्या नामस्मरण करा. जे स्वामी भक्त आहेत त्यांनी अवश्य श्री स्वामी समर्थ असा जप करा. ज्यांना हा व्हिडिओ पाहतायत आणि त्यांची काही जणांची नुसतं फक्त देवाला नमस्कार करण्यापुरतं त्यांचं असतं, त्यांना देखील जाग येत असेल त्यांनीसुद्धा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ असं. कोणीही कधीही नामस्मरण करा, कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. कारण जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा हा देव हे आपल्या पृथ्वी तलावावर असतात आणि आपल्याकडून त्यांचं नामस्मरण झाल्यानंतर ना एक आपल्या घरामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या बॉडीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्यामुळे कोणालाही 3 ते 5 या दरम्यान जर जाग येत असेल तर त्यांनी अवश्य नामस्मरण करा, धरणी मातेला नमस्कार करा. अशा छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ मी घेऊन आले होते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.